सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात विचित्र अशा माकड तापाने एक रुग्ण दगावला आहे। महाराष्ट्रात या तापाची लागण कर्नाटकमधून आली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। हा ताप सर्वप्रथम माकडांना बोचूड चावल्यानं होतो अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे। हीच बोचूड नंतर माणसाला चावल्यानं त्याची लागण होते। सिंधुदुर्गातल्या केर गावात या साथीचे 20 रुग्ण सापडले आहेत। त्यापैकी उमेश देसाई यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजलेली आहे। दरम्यान संशयित 28 जणांच्या रक्ताचे नमुने पुणे इथे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। लोकांनी घबराट करू नये, घाबरून जाऊ नये आणि आपल्याला जर काही ताप वाटला तर तातडीने नजीकचे उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचारासाठी तिथे दाखल व्हावं आणि तातडीने याचे जे उपचार आहेत ते घ्यावेत। या केर गावामध्ये जे काही जी साथ आली त्या अनुषंगाने पुण्याची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम पथक दाखल झालं। त्यांनी 2 दिवसांमध्ये एंटामॉलॉजिकल सर्वे करून बोचीड आणि तत्सम इतर कीटकांची सुद्धा नमुने गोळा केलेले आहेत। जवळजवळ 17 रक्ताचे नमुने पेशंटकडून गोळा केलेले आहेत। त्याचबरोबर एपिडेमॉलॉजिकल सर्वे करून परिसर स्वच्छता आणि गोठ्यांची स्वच्छता स्पेशली पाळीव प्राणी जे आहेत तर त्यांची स्वच्छतेविषयी ती कार्यवाही सुरू आहे। गोव्याला टेकून असलेला भाग जो आहे त्याच्यामध्ये ही साथ अजून पसरलेली नाही। तिथं सुद्धा टॅब्लेट्स काढून ती लोकांमध्ये वाटली गेली पाहिजे आणि जी आरोग्याच्या विषयी जी सुविधा लोकांना द्यायची तर केरलाच त्या ठिकाणी ताबडतोब सुविधा केलेली आहे। त्यांनी दुसरीकडे शिफ्ट करावं ते पेशंट असं नाही तर त्या पेशंटला सुद्धा ट्रीटमेंट त्या गावामध्येच दिली जाते आणि ट्रीटमेंट ताबडतोब सुरू झाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।